तुम्हाला माहिती आहे आपली कोकणी जी भाषा आहे, कोकणी जबान आहे, कोकणी बोली आहे, 1000 वर्ष जुनी आहे. आजच्या ह्या अनाउन्समेंटचा व्हिडिओ आहे आणि त्यातला मी तुम्हाला ह्या भाषेची थोडीशी माहिती पण देणार आहे. आणि अनाउन्समेंट ही आहे की दुनियातला फर्स्ट कोकणी पॉडकास्ट रिलीज होतं आहे, स्टार्ट होतं आहे आपल्या कोकणी मंत्र जो चॅनल आहे त्याच्यावरती. ती ह्याची डिटेल माहिती करण्याच्या आधीच तुमच्याशी रिक्वेस्ट आहे की ज्याने अजूनपर्यंत तुमच्या फॅमिली मेंबर्सनी सगळ्यांनी चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर आमच्या कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. मला हे सांगताना प्राऊड होतं आहे की आपला फर्स्ट वर्ल्डमधला हा चॅनल असेल, आपला पॉडकास्ट असेल. ह्या पॉडकास्टमधला तुम्हाला कोकणी भाषेतला बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स मिळणार आहेत, व्हिडिओ बघायला मिळतील. आपण अलग अलग लोकांशी बाती करणार आहोत. तर आता आम्ही सांगतो आहे की ही कोकणी भाषा 1000 वर्ष जुनी कशी, ते थोडेसे पॉईंट्स मी तयार केले, ते तुम्हाला मी त्याच्याबद्दल थोडासा एक्सप्लेन करून सांगता. कोकणी जे आहे महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर जो कोस्टल एरिया आहे त्याला कोकण बोलतात, जी आपल्या महाराष्ट्राचं आहे ती. आणखीन कोकणचं बेल्ट बोललं ते 100% जी आपलं गोवाची पुरी स्टेट ही कोकण आहे. परत आपलं कर्नाटक जे आहे ना, ते कर्नाटकमधला जी ओडिपी आहे आणि कारवार आहे. त्याच्या बाद आपलं केरळातला पण आपलं कोचीतला पण काय आहे जो इलाको आहे तिथे कोकणी बोलल्या जाते. पण आजच्या ह्या व्लॉगमधला आपण महाराष्ट्राची जी कोकणी मुसलमान जी कोकणी बात करतात, ज्यातलं मी आता ज्या भाषेत बोलतो आणि थोडा डिस्टन्सवर जी ह्यातला आपला फरक पण येते, मी ह्या कोकणीबद्दल तुम्हाला सांगतो आहे. ही कोकणी भाषा 1000 वर्ष पहिले कशी वजूदमध्ये आली, कशी पैदा झाली तुला माहिती आहे. हजारो वर्षापासून, मग 3500 वर्ष असून, 4000 असून द्या, 2000 वर्ष असून द्या, इतके हजारो वर्षापासून अरब ट्रॅडर्स, अरब ताजीर आणि पर्शियन ट्रॅडर्स म्हणजे फारसी त्याला बोलतो. आजचा फारस तितका मोठा नाही, ती इराणमधला सुकडून राहिला आहे आणि तिथे पर्शियन जबान जी बोलतात. तर ते ट्रॅडर्स जेव्हा इंडियाच्या कोस्टल एरियातला जे महाराष्ट्र मराठी स्पीकिंगच्या बेल्टमध्ये जेव्हा एंटर होत, ती लोकल लँग्वेज मराठी असायची. आणि मराठीच्या पहिले जी आधी जी भाषा होती प्राकृत असून ज्या आपली मोडी जी लँग्वेजमध्ये आपण लोक लिखत, तर ह्या भाषेतल्या लोकांशी बातचीत व्हायची. तुम्हाला आज पण माहिती आहे, आज कन्झ्युमर ट्रॅव्हलर किंवा टुरिस्ट किंवा काही दुसऱ्या कंट्रीज जाता तर तुम्हाला तिथची भाषा येत नाही, मग तुम्ही इशाऱ्याची जबान तुम्ही बोलता किंवा थोडी बहुत इंग्लिश येली तुम्हाला, समोरवाल्याला पण तितकी येत नाही. आणि अशी करून एक तर मी हे करतो आणि जर तिथे परमनंट येतो मग एक नवीन भाषा थोडी त्यांची थोडी आपली मिळून आपण बोलतो. सेम असंच झालं की जे ट्रॅडर्स राहिले तिची मराठीचा समजत नाही होती, हिच्या ट्रॅडर तिची अरबिक आणि पर्शियन समजत नाही होती. मग त्या लोकांची ही मिक्स बोलून मराठी ही मूळ भाषा आहे. ह्या मराठी संघातला अरबी लोक आहेत, ते अरबी आणि मराठी मिक्स झाली. जे पर्शियन जे ट्रॅडर्स आहेत, ताजीर आहेत, ते त्यांनी काय झालं त्यातला पर्शियन मिक्स झाली. आणि उर्दू पण ही आपली इंडियाची भाषा आहे. भले ती पाकिस्तानची आता त्या कंट्रीची किंवा त्या स्टेटची जी भाषा ती मानल्या गेली सरकारी भाषा, पण अखंड जेव्हा भारत होता उर्दू आपल्याच ह्या भाषेत पैदा झालेली भाषा आहे. तर कोकणातच्या लोकांच्या संघातला मराठी मूळ भाषा मेल जे बेसिक बोलतो ना तिची, त्या संघातला अरबी, पर्शियन आणि उर्दू ही सगळा मिक्स होऊन ती भाषा झाली ती कोकणी. आणि ह्या कोकणी भाषेचा जो गौरव आहे आपल्याला माहिती आहे. आज ती भाषा 1000 वर्ष भाषा जपणं जरुरी आहे. आणि त्यातला आपण नुसतं एंटरटेनमेंटचे व्लॉग्स किंवा ट्रॅव्हलचे व्लॉग्स आपण जर कोकणी भाषेत सांगतो, थोडी बहुत आपली गावाची माहिती एक वन साईड असण्यापेक्षा मला असं वाटलं की मी बरेच महिन्यापासून मी ह्या चीजवर गौरव फिकर करत होतो की आपल्याला ही चीज आपल्याला स्टार्ट करायला, कोकणी पॉडकास्ट सुरू करायला हवा आहे. आणि अलग अलग लोकांशी जे अलग अलग भाषेतला जे होतात, जे व्लॉग्स होतात किंवा एपिसोड जे होतात किंवा पॉडकास्ट जे होतात ते का नाही आपल्या भाषेत आपण ती आपले सुरू करायचे. म्हणून ह्या इंटेन्शनने मी कोकणी पॉडकास्टचा अनाउन्समेंट केला. चला मी परत आता भाषेवर येता. तर ही आपली जी भाषा आहे ही इंडो युरोपियन जो ग्रुप असते लँग्वेजचा ग्रुप किंवा इंडो आर्यन ग्रुप बोलू शकतो. आर्यन ही नॉर्थ इंडियाची भाषाच आणि खालती गेले होते द्रविडियन भाषा, मल्याळम, कन्नड, तुलुवारा जी आहे ती इंडो. ह्या भाषेचा एक स्पेशल जी ही पडला मग नाव इंडो पर्सो अरबिक. आपल्या कोकणी भाषेला काय बोलतात माहिती आहे ना, इंडो पर्सो अरबिक भाषा. हे 3 मिळून ही बनली आणि चौथी जी तुम्हाला उर्दू सांगली. आणि ह्याचा जी मेन आर्यन जे सोर्स जो होतं मराठी लँग्वेज
मराठी लँग्वेजचा मोठा किरदार आहे. आपल्या ह्या चॅनलवर मराठी आणि कोकणी दोन्ही भाषेतला पण आपले पॉडकास्ट होणार आहेत. जसं मी सांगलं, आपल्या गोवाची जी कोकणी आहे ती 8th जी शेड्यूल जे ह्याचा बनला आपल्या ह्याचं पार्लिमेंट आहे त्यातलं अनाऊन्समेंट झालं बाकायदा, आणि 22वी भाषा म्हणून त्यातलं ते 22व्या ह्यातल्या अमेंडमेंटमधला तेही केले अनाऊन्स करून तिची आपली सरकारी भाषा आहे आपल्या गोव्याची, आणि 1982 ती सरकारी भाषा आहे. पण ह्या भाषेचं आपली लिपी नाही किंवा अल्फाबेट्स नाहीत, स्क्रिप्ट नाही, म्हणून ती भाषा जसे गोव्यातल्या आहेत ना ते मराठीचं यूज करतात. आपण पण जी कोकणी व्हॉट्सअपवर फेसबुकवर जी कोकणीतला जे आपण लिखतो याचे उर्दू स्क्रिप्ट यूज करतो किंवा मराठी देवनागरी जी स्क्रिप्ट आहे आपण त्याला इस्तेमाल करून ती भाषा लिखतो. आपल्या भाषेची ओन स्क्रिप्ट नाही म्हणून ते दुसरे ती ह्याची यूज करतात स्क्रिप्टला. कोकणचे जे लोक आहेत तेव्हा हजारो वर्षापासून जे बघलो, जसे आपण हमद आहे, नाथ आहे, आणि कोकणी गीत, शादी बियाचे गीत असून द्या, कसिदे असून द्या, शहरी असून द्या, हे कोकणीतला लिखले. आणि तुम्ही पण माझ्या चॅनलवर बघता, अनेक पण चॅनलवर जे कोकणी गीतवाला जे ऐकता, पोर पैदा झाला ते गीत अलग वेगळा वेगळा, ह्याच्यावरती ते बाकायदा कोकणी लोकगीत या किताबचं नाव आहे. डॉक्टर मैमुना अब्दुलसत्तार दलवी साहेबांनी किताब लिखले. मी पण ती किताब थोडासा वाचला आहे आणि ती 400 रुपीजमधला ते अवेलेबल होता. कुणाला हवा असला तर तुम्ही जर कमेंट केले होते मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही ती बुक पण मागू शकता. त्याच्यावरती बाकायदा डॉक्टर मैमुना दलवी साहेबा मरहुमानी खूप रिसर्च केले. त्या टायमातला जेव्हा असे कॅमेरा नाही होते, मोबाईल नाही होते, आणि ते मोठा टेप रेकॉर्ड घेऊन गावोगावात जाऊन बायकांचे गीत रेकॉर्ड करायचे आणि त्यांचा त्या गीताच्याबद्दल बाकायदा एक तहकीकी किताब पण लिखली गेली. तर सुरुवात जसं मी सांगला की आपण अलग आपण ह्या टॉपिकवर बात करू. जर तुम्हाला असं वाटते की तुमच्यातला ज्यांना कोणाला नॉलेज अलग विषयावर सब्जेक्टवर आहे तर त्यांनी आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपले जॉईन होऊ शकतात, आमच्या संघातला बसून इंटरव्ह्यू देऊ शकतात, बातचीत करू शकतात. अलग नॉलेजचे व्हिडिओज आहेत. आपण तीच नॉलेज जी जगातलं आहे ती आपल्या भाषेतलं आपण देऊ. आमचा कॉन्टॅक्टचा सोर्स असेल podcastkonkani@gmail.com किंवा कोकणी माउंटेनियर इंस्टाग्रामवर पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा अखलाक नगुटने फेसबुक मेसेंजरच्या थ्रू पण मेसेज करू शकता. तर आपण इन्शाल्लाह सुरू करूया मूग बेगून कोकणी पॉडकास्ट चॅनल, आणि तुमच्या सगळ्यांच्या मोहब्बतने इन्शाल्लाह आपण ह्यावर हमेशा कोशिश करू की एव्हरी वीक एक एपिसोड येईल. जसे लोक अवेलेबल होत जातील तसे एपिसोड बनत जातील, आणि तुम्ही मला सपोर्ट करा. मी थोडंसं एक जरा फरक आता मी दाखवता की काय जे लोक मला उर्दू, मी माझे चॅनलवर तुम्ही बघले होते 90% प्लस उर्दूतलाच व्लॉग्स जास्त आहेत, 10% कोकणीला पण स्पेस दिलेलो आहे. कोकणी म्हणी असून द्या, अदर जे कोकणी एपिसोड आहेत टॉपिक्सवर, तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी कोकणीतला मतलब एपिसोड पण आहेत चालू. मला बोलायचा मकसद ही आहे की ज्या लोकांनी घरातला कोकणी बोलणं सोडले आणि जिथे उर्दू सुरू केले मग बेस बात आहे, पण उर्दूचं पण हक आहे. जसा एक भाषेचं गोडवं असते त्याचा एक हक अदा करायचा असते. कोकणी बोलला ते बेहतरीन कोकणी बोलला ते माणसाला बेस वाटते, तसंच मराठी बोलले तर मराठी पण प्युअर बोला ती माणसाला ऐकायला बेस वाटते. तसंच उर्दू बोलले तर उर्दू एक अदबची जबान ती बोला ती माणसाला ऐकायला बेस वाटते. पण आजकालचा जो माहोल चाललो आहे, ज्यांनी कोकणी सोडून घरातला उर्दू सुरू केले अशी दशा आहे. एक छोटासा त्याचा मी क्लिप दाखवणार आहे तुम्हाला, आणि ते क्लिप असेल आमच्या सलमान बानकोटकर साहेब. ते तुम्हाला सांगतील की कोकणी लोक जी घरातला उर्दू बोलायला सुरू केले त्यांची काय दशा आहे ती ऐका थोडा. अखलाक भाई, मी जी कोकणी सोडून माणसांनी उर्दू ट्रेडिशनल आणले नाहीत ते त्यांची उर्दू एक ते अलग आहे आणि कोकणी अलग आहे. कोकणी त्यांची अशी झाली आहे की त्यांचा लहजाच तो अलग झाला. क्या नहीं कसम से हो नहीं कुछ भी क्या कैसे क्या कहा नहीं हो मेरे लड़की को ऐसा नहीं क्या कुछ भी चलो चलो हटो. ये एक लहजा उन्होंने अलग ही कोकणी का उन्होंने इख्तियार किया है, आणि त्यांनी अलगच त्यांचा एक त्यांनी आपला याद घेतलेला. कोकणी ते बोलत नाही. घरात पोरांना शिकवायची कोकणी एक आपली मातृभाषा समजून आपण कोकणीला प्रमोट करायचं आहे, आणि कोकणी शिकवा तुम्ही. आम्ही हिनाचा हो सांगतो की कोकणी पोरांना कैसा शिकवतात, कैसा काय करायचा तो तुम्ही वालिदेंची जिम्मेदारी आहे. दोस्तांनो, तुम्ही आता ऐकलं थोडीशी गुलाबी उर्दूचा टच कसा कोकणात चालते काय लोकांच्या घरातला, ती सलमान बानकोटकर साहेबने ऐकवले.
इंशाल्लाह नेक्स्ट एपिसोड येईल, तोपर्यंत थोडासा इंतजार करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंशाल्लाह आपण तुम्हाला बेहतरीन पॉडकास्ट तुमच्या खिदमतला पेश करू. पूरो व्हिडिओ बघल्यावर मोठ मोठ शुक्रिया. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू.